नमस्कार मित्रांनो, तुम्ही हातात गोपालगिरी सर्पमित्र यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण 3 साप जे आहेत पकडलेले त्याला रील्स करण्यासाठी आणलेले मित्रांनो. हे साप रील्स करतात आणि त्याची माहिती देतो मित्रांनो. तर मित्रांनो, हा आहे कवडा नाग. चावायला सगळ्यात एक्सपर्ट, सगळ्यात माहिर साप आहे मित्रांनो. आणि सेम आहे सारखा एक मनाला असतो मित्रांनो. फक्त एवढं फरक आहे त्याच्यात. तो ब्लॅक कलर असतो, याचा लाल कलर आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, चावासाठी सगळ्यात माहिर साप आहे. आणि याची ओळख सोपी मित्रांनो, कारण ह्याच्या टकुरा वे आकाराची चिन्ह असते मित्रांनो. पाहू शकता, टकुरा वे आकाराची चिन्ह असते मित्रांनो. आणि अशा कवड्या असतात, सिंगल पट्ट्यामध्ये कवड्या असतात पांढऱ्या. आणि मित्रांनो, ह्याची लांबी लगभग 3 फूट 2 फूट किंवा 2.5 फूट ह्याच्या पुढे वाढू शकत नाही मित्रांनो हे साप. आणि मित्रांनो, ह्या सापात मेल फिमेल नसते. साप स्वतः पिल्ले देऊ शकतो. आणि मित्रांनो, हे साप बिनविषारी आहे, बिलकुल बी विष नाही, बिनविषारी साप मित्रांनो. तर मित्रांनो, आपण याला रिलीज करू. पाहू शकता मित्रांनो, तो चाललाय. मित्रांनो, हा साप बघू शकता. मित्रांनो, त्याला असं मराठीत पानदेवड अशा नावाने ओळखलं जाते मित्रांनो. मित्रांनो, हे पानदेवड आहे. आणि मित्रांनो, चावासाठी लय उत्सुक राहते मित्रांनो. चावासाठी सगळ्यात माहिर साप आहे. पाहू शकता. मित्रांनो, या साईड कॅच करून तुम्हाला याची माहिती देतो, कारण हे चावासाठी सगळ्यात एक्सपर्ट साप आहे मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो तुम्ही, हिरोट असते आणि ह्याच्या ब्लॅक कलरचे स्पॉट असतात मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, ह्याला तुम्ही एकदा ब्लॅक कलरचे स्पॉट असतात मित्रांनो. आणि हिरोट असते मित्रांनो. आणि ह्याला पानदेवड अशा नावाने ओळखलं जातं. इंग्लिश मध्ये चेकट किलबॅक अशा नावाने ओळखलं जातं मित्रांनो. आणि मित्रांनो, हे साप बिलकुल बिनविषारी आहे, याच्यात अजिबात विष नाही मित्रांनो. आणि चावासाठी सगळ्यात एक्सपर्ट साप आहे मित्रांनो. याला धामण अशा नावाने ओळखले जाते. धामण म्हणतात, चेकट किलबॅक म्हणतात, दिवड म्हणतात, इरुळा म्हणतात. भरपूर काही नाव आहेत मित्रांनो या सापाचे. आणि साप चावासाठी सगळ्यात माहिर आहे, एक्सपर्ट आहे. आणि या सापाला आपण रिलीज करणार. पाहू शकता मित्रांनो, सापाला रिलीज करायला आपण. आणि कशा प्रकारे गुंडाळा घातलेला आहे.
मित्रांनो नंबर 3 इंडियन स्पेक्टेकल कोब्रा. तर मित्रांनो पाहू शकता इंडियन स्पेक्टेकल कोब्रा. मित्रांनो हा इंडियन स्पेक्टेकल कोब्रा आहे आणि याला मराठीत नाग अशा नावाने ओळखले जाते मित्रांनो. याच्यात निरोडॉकचे नाव जेर असते मित्रांनो. हा बेबी कोब्रा आहे. याची ओळख खूप सोपी असते मित्रांनो. गहू असतात ना त्यासारखे त्याच्या कलर असतो मित्रांनो. गहू त्याला घेवमन अशा नावाने ओळखले जाते मित्रांनो. गेवासारखे कलर असते मित्रांनो. ह्याला घेवमन अशा नावाने ओळखले जाते मित्रांनो. मित्रांनो ह्याच्यात निरोटॉक्सी नाव झेर असते. नर्वस सिस्टीमला अटॅक करते. तर मित्रांनो आपण त्याला रिलीज करू आता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो. शेअर पण करा. पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू.